नेहाला खूप भीती वाटत होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्यासोबत जे काही घडत होते त्यामुळे ती खूप घाबरली होती. तिचा स्वतःवरचा विश्वासच बसत नव्हता. ती बाहेर बाकावर बसून आईची वाट पाहत होती. तिचे लक्ष रस्त्याकडे होते. आई कधी येईल हा एकच विचार तिच्या मनात सतत सुरू होता. तेवढ्यात सईने नेहाला आवाज दिला. अगं नेहा, इथे एकटी काय बसली आहेस? चल ना खेळूया. नको, मला नाही खेळायचं, नेहा म्हणाली. का ग, का नाही खेळायचंय? चल ना. नाही ग, मी आईची वाट पाहत आहे. तेवढ्यात तिला तिची आई दिसली. नेहा धावत जाऊन आईला बिलगली. माझी नेहाबाई असे म्हणत सुमनने तिच्या गालावर प्रेमाने पापा घेतला. दोघीही घराकडे निघाल्या. आई, मला तुला काही सांगायचं आहे, नेहा म्हणाली. बोल ना बाळा, सुमन म्हणाली. आई, ती काही बोलणार इतक्यात अमोल आला आणि त्याने नेहाला कुशीत उचलले. काय सांगत होती माझी नेहाबाई आपल्या आईला? अमोल म्हणाला. त्याचा आवाज ऐकताच नेहा घाबरली आणि गप्प बसली. बोल ना, काय सांगायचं होतं तुला? सुमनने विचारले. काही नाही आई, मी बाहेर सईसोबत खेळायला जाते, असं म्हणत नेहा बाहेर पळाली. सुमनचा अमोलला दुसरा नवरा होता. 2 वर्षापूर्वी सुमनच्या पहिल्या नवऱ्याचा अपघात झाला होता. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. तेव्हा नेहा फक्त 5 वर्षाची होती. तिचा नवरा पोस्टात कामाला होता. त्याच्या निधनानंतर सुमनला त्याची नोकरी मिळाली. नोकरी असल्यामुळे तिला आर्थिक अडचणी नव्हती. अमोल तिच्याच ऑफिसमध्ये कामाला होता. त्याचा घटस्फोट झाला होता. तो त्याच्या भावाकडे राहत होता. 1-2 वेळा त्याने सुमनला मदतही केली होती. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एक दिवस अमोलने सुमनला विचारले, सुमन, माझ्याशी लग्न करशील? सुमनने त्याला होकार दिला आणि साध्या पद्धतीने त्यांचे लग्न झाले. नेहाला खूप आनंद झाला होता, कारण तिला पुन्हा वडिलांचे प्रेम मिळणार होते. अमोल आणि नेहाची चांगलीच गट्टी जमली. सुमनलाही त्या दोघांना पाहून खूप आनंद होत होता. तिला नेहमी काळजी वाटायची की नेहाचे कसे होईल, ती बापाविना वाढेल. पण आता तिची काळजी मिटली होती. एक दिवस सुमन स्वयंपाक करत होती. अमोल नेहासोबत खेळत होता. खेळता खेळता त्याने नेहाशी अयोग्य वर्तन केले. तेवढ्यात नेहा जोरात किंचाळली. सुमन किचनमधून बाहेर आली. अमोल सोफ्यावर बसला होता आणि नेहा खाली बसून घाबरलेली होती. काय झालं नेहा? सुमनने विचारले. अमोल म्हणाला, अगं काही नाही, ती खेळता खेळता पडली. नेहा मात्र अमोलकडे भित्र्या नजरेने पाहत होती. त्यानंतर अमोलचे असे वागणे नेहमीचेच झाले होते. जेव्हा जेव्हा नेहा एकटी दिसायची तेव्हा तो तिला घाबरवायचा. त्याने तिला ताकीद दिली होती की हे जर सुमनला किंवा इतर कोणालाही सांगितले तर तो तिला आणि तिच्या आईला खूप मारेल. बिचारी लहानशी भीतीने गप्प बसायची. आता आधीसारखी खेळत नव्हती. ती कोणाशीही बोलत नव्हती. तिचा चेहरा नेहमीच कोमेजून गेला होता. रात्री ती अनेकदा भीतीने जागी व्हायची. ती खूप घाबरून गेली होती. नेहा अनेकदा सुमनला काही सांगण्याचा प्रयत्न करायची, पण नेहमी काही ना काही अडचणी यायच्या. एक दिवस सुमन बाजारात गेली होती. घरात अमोल एकटाच होता. सायंकाळचे 5 वाजले होते. नेहा शाळेतून घरी आली. तिला वाटलं आई घरी असेल. आई ग, कुठे आहेस तू? ती हाका मारू लागली. तेवढ्यात अमोल तिच्या जवळ आला. नेहा घाबरून रडू लागली. इतक्यात दाराची बेल वाजली. अमोल घाबरला. नेहाने धाडस करून दार उघडले. सुमन आत आली आणि नेहा धावतच जाऊन तिला बिलगली. आई, मला खूप भीती वाटते, ती रडत म्हणाली. मुलीची अवस्था पाहून सुमनला काहीतरी गंभीर घडल्याची जाणीव झाली. रडता नेहाने तिला सगळं सांगितलं. सुमनच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने नेहाला जवळ घेतलं आणि तिला धीर दिला आणि अमोलकडे रागाने पाहिले. तू पापी माणूस आहेस. ती तुला वडिलांसारखं मानत होती आणि तू तिचा विश्वास तोडलास. मी तुला कधीच माफ करणार नाही. तिने नेहाला सोबत घेतली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी येऊन अमोलला अटक केली. रात्री सुमन नेहाला झोपवत होती, पण तिच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. तिला सतत आठवत होते की नेहा नेहमी म्हणायची, आई मला तुला काही सांगायचं आहे. बाप आणि नवऱ्याच्या रूपात आपण एका राक्षसासोबत राहत होतो. शी, किती पापी माणूस, असा विचार करत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती झोपलेल्या नेहाला घट्ट मिठी मारून रडत राहिली.